तर आपण जी शेतकऱ्यांना जी कर्जमाफी केलेली आहे त्याचे निकष जे आहेत हे लवकरात लवकर जाहीर करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर मग मार्चला जर शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही आणि आपण सप्टेंबरपासून रिलीफ देणार असू तर हा एक प्रश्न याच्यावर आपल्याकडून मला स्पष्टता पाहिजे. आणि दुसरा विषय, साखर कारखानदारीच्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये मी अतिशय सविस्तरपणाने या सभागृहामध्ये भूमिका मांडली. त्याच्यासाठी आपली वेळ पण मागितलेली आहे. तर त्याच्यावर एक आपल्याकडून स्पष्टता मला पाहिजे, बाकी काही नाही. ठीक आहे अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या संदर्भात आपण साधारणपणे कोण पात्र असेल हे तर घोषित केलं आहे, पण बाकी पात्रता किंवा बाकी जे काही निकष आहेत फार काही कॉम्प्लिकेट आपण करणार नाही आहोत. तरी ते लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी घोषित करू. कमिटी त्याच्यावर वर्क करते, लवकरात लवकर आपण घोषित करू. अधिवेशन संपण्यापूर्वी कदाचित नाही करू शकणार, पण आपण जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर आपण ते करू. आणि दुसरं, साखरेच्या संदर्भात मी एक बैठक स्वतः घेईन आणि हे सगळे प्रॉब्लेम समजून. रामराम मंडळी, आज राज्याच्या राजकारणात कर्जमाफीचा मोठा गाजावाजा होतोय. पण खरी परिस्थिती काय? खुद्द दिलीप वळसे पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्यालाही आता शंका येऊ लागलीय की ही कर्जमाफी आहे की निव्वळ गौड बंगाल. मुख्य मुद्दे: अटी आणि शर्तींचा गुंता. सरकार म्हणतंय 31 मार्चची मुदत, पण नियम काय, अटी काय, निकष काय? 31 मार्चच्या आत शेतकरी आपलं नियमित कर्ज भरत असतो, पण सरकारने अजून पात्रतेचा सुद्धा स्पष्ट केलेला नाही. मुख्यमंत्री महोदय, सप्टेंबर 2025च्या थकीत कर्जदारांपैकी पात्र म्हणजे नक्की कोण? हे कोडं कधी सुटणार? अर्थसंकल्पात तरतूद शून्य. जयंत पाटलांनी विधानसभेत आरसा दाखवलाच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने तुम्ही कर्जमाफी जाहीर केली, पण त्यासाठी रुपयाचीही तरतूद अर्थसंकल्पात का दिसत नाही? आकडाच ठरलेला नाही, मग ही घोषणा फक्त हवेतले किल्ले आहेत का? समितीचा फार्स. ज्या समितीला शेतकऱ्याच्या बांधावर जाणं जमलं नाही, ज्यांनी कधी शेतकऱ्याच्या घराचा उंबरठा ओलांडला नाही, ती समिती वातानुकूलित खोलीत बसून शेतकऱ्यांचे प्रश्न कसे काय सोडवणार? ज्यांना शेतीचं कळत त्याचा नाही, वैयक्तिक ती माणसं नकाशा आज मिळेल. शेतीची धोरणं तो ठरवतायत. नकाशा पाहून कोणालाही यापेक्षा सांगता मोठं येईल की दुर्दैव ही काय जमीन असू माझी शकतं? आहे. शेतकऱ्यांचे रोकडे हद्दीचे प्रश्न. वाद आणि फौजदारी गुन्हे माझ्यावर कमी जर होणे, 2.5 लाखांचं कर्ज ग्रामीण असेल भागातील आणि भांडणांचे तुमची मूळ मर्यादा बांध 2 हे लाखांची असते. असेल, तर वरचे शेजाऱ्याने बांध 50,000 कोरला किंवा भरल्यावर मी अतिक्रमण पात्र केले, ठरणार का? यावरून होणारी नमो भांडणे शेतकरी आता सन्मान संपतील. निधीचं काय झालं? कारण डिजिटल पीक मोजणीमुळे विम्याचं काय जमिनी झालं? या प्रश्नांवर मुख्यमंत्री महोदय मौन का बाळगून आहेत? सरकार फक्त हजारो कोटींचे आकडे फेकतंय. नदीजोड प्रकल्प 94,000 कोटी, अमुक एक इतके हजार कोटी. पण हे पैसे कधी मिळणार? शेतकरी मेल्यावर? ही यंत्रणा आणि हे सरकार शेतकऱ्यांना फक्त गृहीत धरण्याचं काम करतंय. या वेळ काढू धोरणाचा मी जाहीर निषेध करतो. धन्यवाद.